देव यशोदा मातेच्या कमरेवरती असे बसलेले आहेत कडेवर आणि दूध चुलीवर होतं त्यावेळेला. चुलीमध्ये काय असतो? दगदगता अग्नी असतो. अग्नी कोणाच्या अधीन असतो? पंचमहाभूत कोणाच्या अधीन असतात? याच्या अधीन असतात. भगवंताने अग्नीला आज्ञा दिली, दूध काय केलं? उतू घालून. आता यशोदा मातेचं तिकडं लक्ष नव्हतं, बोट करून ते लक्ष दाखवून दिलं, तिकडं काय चाललंय, काहीतरी वेगळं घडते असं दाखवलं. आता दूध उतू चालल्याच्या नंतर यशोदा माता काय आणि जगामधली कुठली स्त्री काय, आपल्या हातामध्ये असलेलं काम बाजूला ठेवून धावत पळत जाऊन ते दूध वाचवायचा हा त्यांचा स्वभाव धर्म असतो. तसं यशोदा मातेनं दूध उतू जाते आहे असं बघितल्याबरोबर कृष्णाला खाली ठेवलं आणि धावत कुठे गेल्या? त्या दुधाकडे गेले. आता देव म्हणतात आता काय हरकत नाही, म्हणजे हिचं सगळं प्रेम माझ्यावर नाही, हिचं प्रेम थोडं दुधावर सुद्धा आहे. हिचं प्रेम सगळंच काय माझ्यावर आहे असं नाही, आपल्याला आता बाहेर पडायला हरकत. असं भगवंताने बाहेर पडायला निमित्त तयार केलं, कारण तयार केलं.